नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. खड्गं चक्रगदेषु चापपरिघान् शूलं मुशुण्डीं शिरः शङ्खं सन्ददतिं करैस्त्रिनयनां सर्वाङ्गभूषावृताम् नीलाश्मद्युति मास्यपाददशकां सेवे महाकालिकाम् यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, शुभकामना. सद्गुरु चरणांना वंदन करून आजच्या या नवीन देवीच्या चरित्राबद्दल जे काय आपण वेगवेगळ्या प्रकारचे सत्र आता आजपासून सुरू करतोय तर त्याला आरंभ करूयात. गुरुचरणांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यानंतर आपण सुरुवात करूयात. तर आज जे काय ह्या 3 दिवसांसाठी म्हणून जे काय सत्र, पहिलं प्रथम सत्र, द्वितीय सत्र आणि तृतीय सत्र असं 3 सत्रांमध्ये आपण दुर्गा सप्तशती हा जो काय ग्रंथ आहे की ज्या नवरात्रामध्ये संपूर्ण विश्वामध्ये ज्या ग्रंथाचं पठण केलं जातं त्या भगवती दुर्गा मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ज्या काय स्तोत्राचं, ज्या सूक्तांचं पठण केलं जातं अशा या 700 श्लोकांनी एकत्रित असलेली अशी ही सप्तशती. आणि त्या सप्तशतीमध्ये काय आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देवीचे चरित्र आहेत की ज्याच्यामध्ये प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र अशा 3 विभागांमध्ये हे सगळं चरित्र जे आहे ते विभागलेलं आहे. तर मग याची आपल्याला आज सुरुवात करायची आहे. आज हा जो काय नवरात्राचा महोत्सव सुरू होतोय की ज्या ठिकाणी अगदी सायंटिफिकल भाषेमध्ये किंवा आजच्या काळातल्या युगातल्या भाषेत बोलायचं तर देवीच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत, तर या सगळ्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत तर त्याच्या सान्निध्यामध्ये, त्या देवीच्या सान्निध्यामध्ये तिचाच आपण जागर करावा, तिचंच नाम जे आहे तिचं नामस्मरण करावं, तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुती या ठिकाणी गायल्या जाव्यात, त्याविषयी आपण चिंतन करावं, मनन करावं आणि एकमेकांकडे आपण त्या विचारांची, त्या देवीच्या अनुभूतीची देवाणघेवाण करावी या उद्देशाने हे 3 दिवसांचं सत्र जे आहे, ती सिरीज जी आहे ती आता आज आपण सुरुवात करतोय. आणि या पहिल्या भागामध्ये आपण मुख्यत्वे करून देवीचं जे काय दुर्गा सप्तशतीचं चरित्र जे आहे या चरित्रावरती सुरुवात करत असताना हे चरित्र काय आहे किंवा हे सगळी सप्तशती कुठून आली या सगळ्या गोष्टींबद्दल एक पहिल्या सुरुवातीच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण चर्चा करूया. तर जे काय आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या युगांबद्दल आपण ज्यावेळेला बोलतो, द्वापार युग असेल, त्रेतायुग असेल आणि एक कलियुग असेल, तर प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये देवाची उपासना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या दैवत आहेत. त्या दैवतांची उपासना करून त्यांचं उपास्य असलेल्या ज्या काय देवता आहेत त्या देवतांचं त्या पद्धतीने पूजन करणं, स्मरण करणं आणि त्या देवतांना प्रसन्न करणं अशा पद्धतीने केलं जात आहे प्रत्येक युगांमध्ये. आणि कलौ चंडी विनायको असं म्हटलेलं आहे. या कलियुगामध्ये शीघ्रत्वेनं फलद्रूप होणाऱ्या अशा 2 देवता आहेत. एक म्हणजे चंडी, म्हणजे जी आपण महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती असेल या सगळ्या रूपांचा एकत्रित रूप ज्याला आपण दुर्गा देवी म्हणतो अशी ही जी देवी आहे तर या देवीचं एक स्वरूप. आणि विनायको म्हणजे विनायक म्हणजे गणेश. आता गणेश आणि देवी या ज्या 2 देवता आहे या कलियुगामध्ये सर्वात शीघ्रत्वे करून फलद्रूप होणाऱ्या अशा आहेत. म्हणून या सगळ्या देवतांचं विशेष महत्त्व याच्यामध्ये आहे. ज्यावेळेला आपण थोडंसं सप्तशतीकडे येतो त्यावेळेला त्याचं सप्तशती कोणत्या ठिकाणी आलेली किंवा हे सगळे जे काय 700 श्लोकांबद्दल आपण ज्यावेळेला चर्चा करतो तर ही सगळी सप्तशती व्यासमुनींनी जे काय वेगवेगळ्या प्रकारचे पुराणांची रचना केली तर त्याच्यामधलं जे काय मार्कंडेय पुराण आहे तर या मार्कंडेय पुराणामध्ये पुराणांतर्गत अध्याय क्रमांक 81 ते अध्याय क्रमांक 93 या अध्यायांमध्ये मुख्यत्वे करून या सप्तशतीचे 700 श्लोक जे आहेत हे सगळे 700 श्लोक येतात. मध्ये हे सगळं सप्तशतीचं पठण कशासाठी करायचं किंवा याची उपासना कशासाठी करायची तर याची दोन पद्धती किंवा 2 कारणांसाठी म्हणून उपासना जी आहे तर ती केली जाते. तर त्यातलं प्रमुख कारण जे आहे की निष्काम सेवा, देवीच्या प्रती फक्त भक्ती आहे
आणि त्या देवीची कृपा माझ्यावरती राहावी, निष्काम सेवा माझ्याकडून त्या देवीची व्हावी, कुठल्याही प्रकारची मागणी नाही, कुठल्याही प्रकारचं मागणं त्या देवतांकडे नाही, फक्त त्या देवीच्या स्वरूपामध्ये आपण आपल्या आपल्या मनामध्ये त्या देवीचं स्वरूप आपल्यामध्ये साठवावं, तिची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, म्हणून जी केली जाते ती निष्काम उपासना. दुसरी जी आहे ती सकाम उपासना आहे. भौतिक जगामध्ये अनेक प्रकारच्या अडी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि मग या सगळ्या अडी अडचणी असेल, ज्या ज्या काय प्रॉब्लेम्स असतील, तर याच्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर शीघ्रत्वे करून मग जसं म्हटलं त्याप्रमाणे फलद्रूप होणारी अशी जी काय दुर्गा देवी आहे या दुर्गा देवीची उपासना करावी. या सप्तशतीच्या माध्यमातून शीघ्रत्वेने आपल्याला फलप्राप्ती जी आहे तर ती होते. मग फलप्राप्ती होते कशाची, तर वेगवेगळ्या प्रकारचे अपमृत्यू जे आहेत या अपमृत्यूंपासून आपला बचाव करणं असेल, सर्व प्रकारच्या आपत्ती संकट आलेले आहेत त्या संकटांचं निवारण करणं असेल, रोगव्याधी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय व्याधी आहेत, रोग आहेत, त्याच्यापासून मुक्तता, त्याचबरोबर सुविद्या आणि मुख्य धनलक्ष्मी जी आहे, सुखसंपदा जी आहे, आपलं स्वतःचं स्वसंरक्षण असेल, स्वतःचं संवर्धन असेल किंवा शत्रुबुद्धीचा असलेला नाश. आपली एकच संस्कृती अशी आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा हा नाश जो आहे हा कुठल्याही प्रकारे कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही प्रकारच्या स्तोत्रांमध्ये, कुठल्याही प्रकारच्या तत्वज्ञानामध्ये आलेला नाही. तर आपली संस्कृती ही म्हणते की शत्रू बुद्धी विनाशाय, शत्रूची जी काय बुद्धी आहे तर त्या बुद्धी जी काय भ्रष्ट झालेली जी बुद्धी आहे तर त्या भ्रष्टत्वेचा नाश होऊन त्याला सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि म्हणून मग ती शत्रुबुद्धी विनाशाय आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्या बुद्धीचा विनाश सांगितलेला आहे, त्या शत्रूचा, त्या व्यक्तीचा कधीही प्रकारे नाश सांगितलेला नाही. तर या सगळ्या गोष्टींचा नाश व्हावा, प्रत्येक कार्यामध्ये यशविजय प्राप्त व्हावा, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून या सप्तशतीचं जे त्याचं पठण, त्याची उपासना जी आहे तर ती केली जाते. सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः आणि मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशयः. या सप्तशतीच्या 12व्या अध्यायामध्ये भगवती म्हणते की सगळ्या प्रकारच्या बाधा ज्या असतील त्या अंतर्बाधा असतील, बाह्य बाधा असतील, वैयक्तिक पातळीवरती असलेल्या असतील, देश पातळीवरती असतील, जागतिक पातळीवरती असेल की ज्यातल्या एका संकटाला आपण सध्या सगळेजण सामोरे जात आहोत, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून सर्व बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः, धन धान्य समृद्धी, सूत पुत्र पौत्र या सगळ्यांचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं, यासाठी म्हणून ही सप्तशती आहे. सर्व बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशय. हा भविष्यामध्ये हा जो काय मनुष्य प्राणी आहे त्याला माझ्याकडून नक्कीच उत्तम प्रकारची फलप्राप्ती होईल असं या भगवती 12व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगते. या संपूर्ण सप्तशती मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देवीच्या अवतारांचं वर्णन आहे. वेगवेगळ्या प्रकाराने 3 जे काही चरित्र आहे त्या 3 चरित्रांमध्ये देवीच्या 3 अवतारांचं वर्णन आहे. अवतार जो आहे तर त्याच्यामध्ये विष्णू कर्णमलोद्भूतम, विष्णूच्या कानांमधलेला असलेला जो काय मळ आहे तर त्या मळापासून उत्पत्ती झालेल्या 2 राक्षसांच्या विनाशासाठी म्हणून देवी अवतरित झाली, ती महामायेच्या स्वरूपामध्ये झालेली आहे. त्यानंतर दुसरा जो काही अवतार आपल्याला येतो मध्यम चरित्रामध्ये तो आहे सगळ्या प्रकारच्या देवतांचं ज्या वेळेला तेज एकत्रित झालं त्या तेजातून निर्माण झाली ती महिषासुरमर्दिनी. आणि तिसरी जी आहे तर ती अंबिका काली देवता ही आपल्याला उत्तर चरित्रामध्ये बघायला मिळेल. अशा प्रकाराने या देवीचे वेगवेगळ्या अवतारांबद्दल आपण या 3 सत्रांमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ज्यावेळेला आपण सप्तशतीच्या या 13 अध्यायांमध्ये हे जे काही 3 चरित्र विभागलेले आहेत याच्याबद्दल आपण 3 सत्रांमध्ये चर्चा करू. त्याच वेळेला षडंग ज्याला सांगितलेले की या संपूर्ण सप्तशतीचं महत्व जे आहे तर या सगळ्या म्हणत असताना सप्तशतीबरोबर या षड अंगांनी युक्त अशा प्रकारे सप्तशतीचा पाठ करावा की ज्याच्यामध्ये कवच, अगला, कीलक हे 3 स्तोत्र सुरुवातीला सप्तशती पाठाच्या आधी येतात आणि रहस्यत्रय की ज्याच्यामध्ये या संपूर्ण पाठाची फलश्रुती किंवा का केलं पाहिजे याचं जे काय महत्व आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर संपूर्ण पाठाच्या शेवटी किंवा ते तृतीय सत्रामध्ये आपण त्या गोष्टींचा विचार करणार आहोत. या सगळ्या संपूर्ण सप्तशतीचा विचार करत असताना या चरित्राबद्दल ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा कुठून सुरुवात होते तर त्या देवीच्या कवचापासून होते. म्हणजे देवी कवच जे आहे तर हे कवच म्हणजे काय आहे, देवीच्या कवचाचं काय महत्व आहे की संपूर्णपणे आपल्या देहावरती आपण ज्या ज्या प्रकारच्या जे काय अवयव आहे, नाक असेल, कान असेल, डोळा असेल, तर प्रत्येक अवयवावरती कुठल्या ना कुठल्या देवतेचं अधिष्ठापन आहे आणि म्हणून त्या देवतेची उपासना करावी. आणि म्हणून ज्या वेळेला आरोग्य विषयक बऱ्याच वेळेला तक्रारी येतात त्यावेळेला आपल्याला गुरुजी असेल किंवा ज्योतिषी असतील हे बऱ्याच वेळेला या
कवचाचं जे आहे ते पठण करावं अशा प्रकारचा सल्ला देतात. आपण त्याबद्दलही थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा बोलणार आहोत. सरते शेवटी आपण त्या विषयावर सुद्धा अधिक चर्चा करू. परंतु हे ज्या वेळेला कवचाबद्दल आपण बोलतोय, तर कवचाची सुरुवात जी काय आहे ती कवचाची सुरुवात होत असताना सगळ्यात पहिल्यांदा हे कवचामध्ये आहे काय, याच्यामध्ये मुख्यत्वे करून मार्कंडेय ऋषी आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांच्यामध्ये हा संवाद आहे, की ज्यामध्ये मार्कंडेय ऋषी जे आहेत त्या मार्कंडेय ऋषीच्या मध्ये जो काय संवाद आहे त्या संवादामध्ये हे मार्कंडेय ऋषी ब्रह्मदेवांना विचारतायत की एखादं असं परम गोपनीय अशा प्रकारचं एखादं स्तोत्र आहे, अशा प्रकारची एखादी उपासना आपल्याला माहिती आहे का, की ज्या उपासनेमुळे जे केल्यामुळे तर हे सगळ्यांना तर अशा प्रकारची एखादी उपासना गोपनीय आहे का, की जे केल्यामुळे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना ज्या आहेत या या त्याला सिद्ध होतील, त्याला प्राप्त होतील. त्यावेळेला ब्रह्मदेव जे आहेत ते प्रत्यक्ष सांगतायत की अशा प्रकारचं एकमेव स्तोत्र की जे जगामध्ये विख्यात होईल, परंतु जे गोपनीय अशा प्रकारचं आहे ते म्हणजे देवी कवच आहे. आणि मग या देवी कवचामध्ये काय की एकूण याच्यामध्ये जे काय 55 मंत्रांचा सहभाग आहे, या 55 मंत्रांमध्ये देवीचे वेगवेगळ्या प्रकारची रूप आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटेक्शन लेयर्स ज्या आहेत, आपण ज्याला म्हणतो की उपदेवता असतात किंवा काही व्हायब्रेशन्स असतात. अगदी आपल्या आजच्या काळामध्ये बोलायचं तर हे आपण ज्या काही रेडिओवरती वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स बघतो, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आपण ट्यून करतो, त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात किंवा त्या पद्धतीचे गाणे किंवा त्या गोष्टी आपल्याला ज्याप्रमाणे ऐकायला मिळतात, तर त्याचप्रमाणे या ज्या काय देवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत. आपण ज्या वेळेला एखाद्या डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडे एखादी गोळी मागतो, त्यावेळेला सगळ्या गोळ्या पांढऱ्या आणि पिवळ्या याच रंगांच्या मिळतात, परंतु त्याच्यातले कंटेंट जे आहे ते कंटेंट फार महत्वाचे आहेत. यासाठी म्हणून कुठल्या वेळेला कोणत्या देवीची उपासना केल्याने, कोणत्या तत्वाची उपासना केल्याने, कोणत्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या आपण जवळ केल्याने आपल्याला कोणत्या गोष्टींची प्राप्तता होईल हे जाणणं फार महत्वाचं आहे. आणि यासाठी म्हणून या कवचामध्ये या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो उल्लेख आलेला आहे. यामध्ये प्रत्यक्ष वेद भगवान जे आहेत ते ज्या देवीची स्तुती करतात आणि तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांचं वर्णन करतात आणि तिला जे काही नावं देतात की ज्या नावांनी या नवरात्रामध्ये देखील आपण प्रत्येक दिवसाला त्या देवीचं महत्व आहे. आपण आज या ठिकाणी पहिला जो काही दिवस आहे याच्यामध्ये आपण शैलपुत्री जी काय देवता आहे, देवीचं स्वरूप आहे, त्या देवीच्या स्वरूपाचं आपण पूजन करतोय, त्याचं आज वंदन करतोय, त्याची आज उपासना आपण करतोय. आणि म्हणून या कवचामध्ये उल्लेख झालेला आहे की प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्री च, महागौरी तिचाष्टमं आणि नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिता. या सगळ्या ज्या काही नवदुर्गा ज्या आहेत, दुर्गेची जी 9 रूप आहे ही आपल्याला या प्रत्येक दिवशी दर दिवशी त्या देवतांचं उपासना किंवा त्याचं उपास्य जे काय उपासना पद्धती आहे त्या पद्धतीने त्या देवतांची आपल्याला पूजन करायचं आहे. त्या देवतांचं स्मरण आपल्याला प्रत्येक दिवशी या नवरात्रामध्ये करायचं आहे, की ज्याचा उल्लेख सुरुवातीला या कवचामध्ये येतो. त्याच व्यतिरिक्त जो कोणी मनुष्य प्राणी जो आहे की प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांमधून या मनुष्य प्राण्याला जायला लागतंय. एखादा मनुष्य जो आहे तो अग्नीमध्ये अगदी जळत असला किंवा शत्रूने पूर्णपणे घेरलेला असला, अनेक प्रकारच्या संकटांनी तो घेरला गेलेला असला, तरी देखील यातून मुक्तता करण्याचं कार्य जे ते हे कवच करतं. यासाठी म्हणून या कवचाचं पठण जे जो कोणी नित्यनियमाने करतो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे संकट जे आहेत, कुठल्याही प्रकारच्या बाधा ज्या आहेत तर त्याच्यापर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत. त्याच व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या दिशांचं बंधन जे आहे ते बंधन केलं जातं. आपण ज्यावेळी कुठल्या वेळेला यज्ञ आगादी कर्म केलं जातं त्यावेळेला त्या पांढरी मोहरी जी आहे किंवा सर्षप ज्याला म्हटलं जातं, त्या सर्षपाचा निक्षेप केला जातो सगळ्या 10 दिशांना. आणि मग त्या 10 दिशांच्या ज्या काही देवता आहेत, देवीची स्वरूप जे आहेत त्या स्वरूपांचं स्मरण केलं जातं आणि त्या स्वरूपांना, त्या देवतांना सांगितलं जातं की आपण या प्रत्येक दिशेपासून आमचं संरक्षण करावं. ज्यामध्ये प्राच्यां रक्षतु मामैंद्री, अग्नयाम अग्निदेवता, दक्षिणेवतु वाराही, नैऋत्यां खड्गधारिणी, प्रतीच्यां वारुणी रक्षेद, वायव्यां मृगवाहिनी, उदीच्यां पातु कौमारी, ऐशान्यां शूलधारिणी, ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेद, दधस्ताद वैष्णवी तथा. अशा प्रकारे या ज्या काय 10 देवता आहेत या 10 दिशांपासून ते आपलं रक्षण जे ते रक्षण करतात. या देखील गोष्टींचा या कवचामध्ये उल्लेख आहे. आणि यासाठी म्हणून आपण ज्याही कुठल्या वेळेला बाहेर पडतो,
देशांतर्गत गोष्टी असतील, देशाच्या बाहेरच्या पासून येणाऱ्या ज्या काय बाधा असतील, दोष असतील, संकट असतील, या सगळ्या प्रकारच्या संकटांमधून निवारण करण्याचं जे काय कार्य जे आहे, ही विश्वस्वरूपिणी जी काय आहे की जिने संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे, अशा या देवीच्या उपासनेने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी सिद्धीस जाऊ शकतात. हे तर झालं दाही दिशांबद्दल संपूर्ण आपलं जे काय बंधन जे आहे, संरक्षण जे आहे, हे तर झालं संपूर्ण बाह्य संरक्षण. परंतु आपल्या शरीराचं काय? मग जसं म्हटलं त्याप्रमाणे आपल्या शरीरावरती ज्या ज्या प्रकारचे वेगवेगळे जे अवयव आहे, या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी देवीच्या एक एक रूपाचा वास त्या ठिकाणी आहे. तर त्याला सांभाळण्याचं कार्य जे आहे ते या देवीचं एक एक स्वरूप जे आहे ते करतंय. आणि म्हणून ज्याही वेळेला कुठल्या शारीरिक बाधा असतात त्या वेळेला या कवचाचं पठण करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मग ज्या वेळेला आपण त्या कवचाचं पठण करतो आणि त्याचं अभिमंत्रित असलेलं पाणी जे आहे ते पाणीच्या वेळेला आपण प्राशन करतो, त्याच वेळेला तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटच्या बरोबर हे छोटंसं पाणी जे आहे हे देखील महान कार्य जे आहे ते त्या ठिकाणी करतं. आणि त्याला संपूर्ण आपण ज्या वेळेला म्हणतो की आपल्या कर्माला कर्तव्याची साथ असावी, कर्तव्याला कर्माची साथ असावी, त्याच वेळेला हे जे काही दोन्ही चाकं जे आहेत, हे दोन्ही चाकच्या वेळेला बरोबरपणे त्याच्यावरती एखाद्या प्रकारची ट्रीटमेंट होते, त्यावेळेला नक्कीच त्या शारीरिक असलेल्या व्याधींमधून माणूस मुक्त होतो. अगदी उदाहरणादाखल एक 2-3 त्यातले श्लोक जर आपण घेतले तर हृदय ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभौच कामिनी रक्षेत गुह्यम गुह्येश्वरी तथा नखान दंष्ट्रा कराली च केशांश्चै वोर्ध्वकेशिनी रोम कूपेशु कौबेरी त्वचम वागेश्वरी तथा. अगदी एक एक रोम जो आहे, त्या रोमातली कूप जो आहे तर त्या ठिकाणी कौबेरी देवी जी आहे तर ती कौबेरी देवी यापासून आपलं रक्षण करते. आणि त्वचम वागीश्वरी तथा, वागेश्वरी देवी जी आहे या शरीरावरती असलेली जी काय त्वचा आहे त्या त्वचेचं संरक्षण करते. त्याचबरोबर हृदय ललिता देवी, हृदयाचं संरक्षण ललिता देवी जी आहे ती देवी करते. आणि उदरे शूलधारिणी देवी उदराचं संरक्षण करते. अशा प्रकाराने आपल्या शरीरावरती असलेल्या ज्या काय शारीरिक बाधा असतील, दोष असतील, या दोषांचा देखील परिहार करण्याकरता म्हणून या ज्या काय वैविध्यपूर्ण असलेल्या प्रकारचं हे जे स्तोत्र आहे, कवच जे आहे, या कवचाचं आपण पठण करावं. या कवचाच्या पठणाने निश्चित स्वरूपाने आपल्या ठिकाणी असलेल्या शारीरिक बाधा, मानसिक बाधा या सगळ्यांपासून जी येते ती मुक्तता होते. आणि म्हणून मग या संपूर्ण कवचाच्या पठणाने आपल्याला काय प्राप्त होते, अगदी थोडक्यामध्ये आपण जर म्हटलं तर यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोती निश्चितम. आणि म्हणून जे जे काय मनामध्ये इच्छित असलेलं काम जे आहे तम तम प्राप्नोती निश्चितम, त्या गोष्टींची निश्चित स्वरूपाने तुम्हाला प्राप्त होईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा विजय असेल, मनोकामनांची पूर्तता असेल, ऐश्वर्य असेल, या सगळ्या गोष्टींची प्राप्तता तुम्हाला होते. आणि विशेष करून आपल्या शरीराचं संरक्षण जे आहे ते करण्याचं महान कार्य या एका स्तोत्राच्या पठणाने होतं. या कवचानंतर आपण थोडंसं पुढे येतोय, अर्गला स्तोत्रापर्यंत आपण जातोय. मग या अर्गला स्तोत्रामध्ये काय, पुन्हा एकदा मार्कंडेय ऋषी जे त्या देवीची स्तुती करतायत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवीच्या रूपांचं स्तवन करतायत, त्याचं पठण करतायत आणि देवीला प्रसन्न करतायत. मग यामध्ये काय म्हणतायत की जयंती मंगला काली भद्रकाली या अर्गला स्तोत्रामध्ये आपल्याला घडतं. आणि याच्यातून प्राप्तता काय व्हावी, मला आत्मस्वरूपाचं मला ज्ञान व्हावं. त्याचबरोबर काय की माझा जो काय मोह जो आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला माहिती असतं की अरे मी ज्यावेळेला 1 तासभर हा टीव्ही बघतोय किंवा एखादा चित्रपट बघतोय ते 3 तास माझ्या आयुष्यातले वाया जात आहेत. परंतु त्या मोहमाया जी काय आहे, तो जो काय मोह जो आहे, त्या मोहामध्ये आपण गुरफटलेले असतो आणि आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करत असतो माहीत असून सुद्धा. तर या मोहावरती आपल्याला विजय प्राप्त व्हावा, त्याचबरोबर यश, काम, क्रोध आदी शत्रूंचा विनाश व्हावा, यासाठी म्हणून हे जे काय अर्गला स्तोत्र आहे, या अर्गला स्तोत्राचं नित्य नियमाने पठण केलं पाहिजे. मग याच्यामध्ये देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम रूपम देही जयन देही यशो देही विशोजही. मार्कंडेय ऋषी म्हणतायत की आम्हाला काय हवंय, तर आम्हाला देही सौभाग्य, उत्तम अशा प्रकारचं सौभाग्यता प्राप्त व्हावी, पतिराजांना उत्तम प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त व्हावं, आरोग्य प्राप्त व्हावं, माझं सौभाग्य चिरकालपर्यंत व्यवस्थित राहावं आणि त्या व्यतिरिक्त देही सौभाग्य आरोग्य, उत्तम प्रकारचं आरोग्य राहावं आणि देही देवी परम सुखम, परमसुख असं मला प्राप्त करून दे. आणि रूपम देही जयन देही यशो देही विशोजही, या सगळ्या गोष्टी मला प्राप्त करून दे. त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन विद्यार्थ्यांसाठी म्हणून विद्यावंतम यशस्वंतम लक्ष्मीवंतम जनम कुरु रूपम देही जयन देही यशो देही विशोजही. आम्हाला उत्तम अशा प्रकारचं विद्यावान बनावं,
आम्ही बनावं, यशवंत बनावं, लक्ष्मीवंत बनावं आणि या सगळ्या गोष्टी आपण आम्हाला प्राप्त करून द्याव्या अशी देवीची प्रार्थना जी आहे तर त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतायत. आणि त्यानंतर हे प्रख्यात झालेलं असं अर्गला स्तोत्र जे या सप्तशतीच्या षडंगांपैकी एक महत्वाचं अंग आहे. आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो की शरीर ज्यावेळेला सगळ्या प्रकारचे अंग असतात त्याच वेळेला ते शरीर बलवान असतं, अपंग नसावं, कुठल्याही प्रकारचा भाग नसावा, अशी वेळ येऊ नये यासाठी म्हणून ज्या ज्या वेळेला सप्तशती पठण केलं जातं, श्रवण केलं जातं, त्यावेळेला या सगळ्या षडंगांचा, काही प्रकारच्या अंग असलेल्या स्तोत्रांचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव जो आहे तो झालेला असणं गरजेचं आहे. सर्व सरते शेवटी या स्तोत्राच्या त्याच्यामध्ये पुन्हा एक सुंदरसा श्लोक येतो. पत्नी मनोरमाम देही मनो वृत्तानुसारिणीम तारिणीम संसार सागर दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवान. या कुलाचा जो काय संपूर्ण संसार सागर जो आहे याच्यामधून तारून नेण्याकरता म्हणून मला अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची पत्नी मला प्राप्त करून दे. पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणी, की जी माझ्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी म्हणून ती सहाय्यभूत होईल. अशा प्रकारचं आपण देवीकडे वेगवेगळ्या प्रकारची मागणे या अर्गला स्तोत्रामध्ये केलेली आहे. त्यानंतर तिसरं स्तोत्र जे काय म्हटलं जातं षडंगांपैकी तिसरं अंग जे काय आहे त्या तिसरे अंग म्हणजे हे आहे कीलक स्तोत्र. या कीलक स्तोत्रामध्ये प्रत्यक्ष महादेव जे आहेत, विष्णू शंकर जे आहेत भगवंत, हे वेगवेगळ्या प्रकारच्या जिज्ञासू जे व्यक्ती आहेत त्या जिज्ञासूंना ऍड्रेस करतायत, त्यांना सांगतायत की हे संपूर्ण सप्तशती जी काय आहे ही सप्तशतीचं पठण का करा. याचं महत्व हे संपूर्ण त्या कीलक स्तोत्रामध्ये आलेलं आहे की सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त व्हाव्या, कोणत्याही प्रकारच्या औषधींची किंवा वेगवेगळ्या प्रकारची च्या साधनांची आपल्याला आवश्यकता भासू नये. त्या देवीपर्यंत जाण्यासाठी, त्या मोक्षपदापर्यंत प्राप्त होण्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता नाही. जर तुम्ही या सप्तशती पाठाचं पठण केलं अथवा तुम्ही श्रवण केलं तर निश्चित स्वरूपाने तुम्हाला आवश्यक असलेली जी काय ती देवी आहे त्या देवीपर्यंत आपण पोहोचू शकाल. उत्तम प्रकारचं ऐश्वर, आरोग्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा पुन्हा प्राप्त होतील. या देखील गोष्टी त्या संपूर्ण कीलक स्तोत्रामध्ये आलेल्या आहेत. ऐश्वर्यम यत् प्रसादेन सौभाग्य रोग्य संपदा शत्रुहानी परो मोक्ष स्तूयते सानकिंजनैहि. अशा प्रकाराने या कीलक स्तोत्रामध्ये संपूर्ण सप्तशतीचं महत्व जे आहे की सप्तशतीचा पाठ का करावा, त्याचं श्रवण का करावं, या सगळ्या गोष्टी या संपूर्ण या कीलक स्तोत्रामध्ये सांगितल्या आहेत. मग तो सप्तशतीचा पाठ कसा करावा, उच्च स्वराने करावा आणि अतिशय शांततेने करावा, कुठल्याही प्रकारच्या घाई गर्दीमध्ये करू नये. अशा प्रकाराने मंदपणे परंतु उच्च स्वरामध्ये ज्या वेळेला सप्तशतीचा पाठ केला जातो त्यावेळेला त्या प्रत्येक मंत्रांची, प्रत्येक श्लोकांची, त्या सप्तशतीच्या मिळणाऱ्या अनुभूतीची प्राप्ती नक्कीच सर्वांना होते. यासाठी म्हणून हे कीलक स्तोत्र जे, या कीलक स्तोत्राचा देखील पाठ जो आहे तो केला जातो. यानंतर आपण ज्यावेळेला मुख्य जे काय देवीचं चरित्र जे या चरित्राकडे आता आपण येतोय की या चरित्रामध्ये प्रथम चरित्र आहे जे 3 भागांमध्ये विभागलेली सप्तशती आहे. तर त्यातलं हे प्रथम चरित्र जे की जे डेडिकेटेड आहे ते महाकालीच्या स्वरूपाला आहे. आपण ज्यावेळेला म्हणतो सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती डिवाइड करतो. यासाठी म्हणून हे जे काय तम स्वरूप जे आहे की जे महाकालीचं स्वरूप आहे अशा महाकालीच्या स्वरूपाला या ठिकाणी हे डेडिकेटेड हा जो काय पहिला चरित्र जो आहे, पहिला भाग जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या संपूर्ण या चरित्राची जी काय सुरुवात होते ती सुरुवात होत असताना मार्कंडेय ऋषी जे त्या मार्कंडेय ऋषींपासून सुरुवात होते. ते जे काय ते बोलायला लागतायत आणि ते सांगतायत की सूर्याचा पुत्र जो काय आहे सावर्णी, असा सावर्णी की ज्याला 8वा मनू असं संबोधलं जातं. सुरुवातीला त्याच्या उत्पत्तीची कथा जी आहे ती सांगितली जाते. मग स्वरवचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा एक अतिशय बुद्धिमान, अतिशय शक्तिमान अशा प्रकारचा एक राजा त्या ठिकाणी होऊन गेला. आणि हा जो काय राजा जो होता हा चैत्र नावाच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे. आणि ह्या राजाच्या शक्ती, सामर्थ्य एवढं मोठं प्रचंड होतं की या संपूर्ण भूमंडळावरती त्याचाच अधिकार त्या ठिकाणी होता. आणि अतिशय उत्तम प्रकाराने प्रजेचं पालन करण्याविषयी तो तत्पर होता. भगवंताविषयी अतिशय आत्मीयता होती. आणि अशा प्रकाराने हा संपूर्ण राज्याचं, या संपूर्ण भूमंडळाचं जे आहे ते राज्य कारभार जो आहे तो पाहत होता. आणि ज्या वेळेला हे सगळं करत असताना मात्र एक वेळ अशी आली की त्याच वेळेला कोला विध्वंसक किंवा कोला विध्वंस नावाचा जो काय क्षत्रिय जो आहे
असा हा कोला विध्वंसी नामक क्षत्रिय जे काय आहेत राजे, हे सगळे राजे त्याचे शत्रू झालेले आहेत. आणि या सगळ्या शत्रू झालेल्या राजांनी त्याच्यावरती आक्रमण केलेले आहे आणि उत्तम प्रचंड अशा प्रमाणामध्ये, तुंबळ अशा प्रमाणामध्ये युद्ध झालेलं आहे. आणि या युद्धामध्ये जरी राजाचं सैन्य अधिक होतं, सामर्थ्य अधिक होतं, आणि हे जे काय आपण कोला विध्वंसी जे काय म्हणतोय आपण क्षत्रिय, हे जरी सामर्थ्याने कमी होते, व्यक्तिशः कमी होते, तरी देखील त्यांनी त्या राजाला पराभूत केलेलं आहे आणि त्यांनी त्या संपूर्ण भूमंडळावरती त्यांचा स्वतःचा अधिकार प्राप्त केलेला आहे. राजा त्या ठिकाणी पराजित झालेला आहे. पराजित झाल्यानंतर राजाने पराजित अवस्थेमध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या नगरामध्ये आलेला आहे आणि एक छोटंसं जे काय त्याचं जे काय राज्य किंवा जो काय भूभाग होता आणि त्या भूभागावरती तो त्याचा राज्यकारभार जो आहे तो करू लागलेला आहे. काळ पुढे सरकतोय, परंतु हळूहळू राजाचं जे काय बल होतं, त्याची शक्ती होती, त्याचं सामर्थ्य होतं, मनशक्ती होती, आत्मशक्ती होती, या सर्व प्रकारच्या शक्ती ज्या आहेत त्या हळूहळू कमी होऊ लागलेल्या आहेत. राजा अतिशय क्षीण झालेला आहे आणि या क्षीणतेचा फायदा पुन्हा बाकीच्या त्याच्या राजाचा असलेला जो काय प्रधान असेल किंवा बाकी इतर सैन्य असेल, बाकी कारभारी असतील, या सगळ्यांनी त्याच्या क्षीणतेचा जो आहे त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण राज्यावरती जे काही छोटंसं राज्य होतं त्या राज्यावर देखील अधिकार त्यांनी प्राप्त केलेला आहे. अतिशय क्षीण अवस्थेमध्ये राजा अतिशय भ्रमनिरास राजाचा झालेला आहे आणि या भ्रमनिरासामध्ये हा राजा घोड्यावरती बसलेला आहे आणि तो जंगलामध्ये शिकारीच्या निमित्ताने म्हणून गेलेला आहे. परंतु त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जंगलामध्ये भ्रमण करतोय आणि भ्रमण करत असताना त्याच जंगलामध्ये विप्रवर मुनी जे काय मेधा नावाचे जे काही ऋषी आहेत, तर त्यांच्या आश्रमाजवळ जाऊन तो पोहोचलेला आहे. जात असताना त्याचं त्या आश्रमाकडे लक्ष गेलेलं आहे आणि आश्रमामध्ये ज्यावेळेला तो डोकावून बघतोय त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र श्वापद जे आहेत की ज्यामध्ये वाघ असतील, सिंह असतील, जे काही हिंस्र पशु जे आहेत, असे पशु देखील अतिशय शांततेने, शांत चित्ताने त्या ठिकाणी निवास करतायत, त्या ठिकाणी ते राहतायत. हे सगळं बघून राजाला आश्चर्य वाटलेलं आहे, आनंद देखील झालेला आहे आणि तो परिसर त्याला आवडलेला आहे आणि म्हणून त्याने त्या आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे. आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर जे काय मुनी जे आहेत त्या ठिकाणी मेधा नावाचे ऋषी जे आहेत त्या ऋषींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, ऋषींचं दर्शन घेतलेलं आहे, ऋषींनी देखील राजाचा आदर सत्कार केलेला आहे आणि त्या राजाला त्या आश्रमामध्ये राहण्याची परवानगी दिलेली आहे. नित्यनियमाप्रमाणे राजा त्या ठिकाणी राहतोय, त्या संपूर्ण जंगलामध्ये विहार करतोय आणि या सगळ्या ठिकाणी राहत असताना, विहार करत असताना मनामध्ये मात्र चंचलता आहे. मनामध्ये आजही संपूर्ण आपल्या राज्याविषयीची चिंता जी आहे ती त्याच्या मनामध्ये आहे की अरे मी हे राज्य सोडून या ठिकाणी आलेलो आहे, आता दुसऱ्या राजांनी त्या ठिकाणी आक्रमण करून राज्य जे त्यांच्या अधीन करून घेतलेलं आहे, आता माझी जनता काय करत असेल, त्या बाकीच्या राजांना फॉलो करत असेल, ते राजे व्यवस्थित सगळा कारभार करत असतील ना, या राज्यामध्ये माझा जो काय संपूर्ण धनसंग्रह होता हा धनसंग्रह त्यांनी संपवला तर नाही, मद्य मदिरा आदी ज्या काय गोष्टी करायला नको या गोष्टी तर होत नसतील ना, अशा प्रकारच्या असंख्य विचारांनी हा राजा जो आहे हा चिंताग्रस्त रोज त्या ठिकाणी असे आणि त्या चिंतेमध्ये तो त्या जंगलामध्ये भ्रमण करत असे आणि सायंकाळच्या वेळेला पुन्हा आश्रमाचा आश्रय घेऊन त्या ठिकाणी तो राहत असे. असाच एक दिवस त्याच त्या आश्रमाच्या परिसरामध्ये भ्रमण करतोय आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी एक वैश्य त्याला त्या ठिकाणी दिसलेला आहे आणि तो जो काय वैश्य त्या ठिकाणी त्याला दिसलेला आहे, त्या समाधी नावाचा हा जो काय वैश्य आहे, त्या वैश्याला बघितलंय राजाने त्याला विचारलेलं आहे की अरे आपण कोण आहात, आपला काही परिचय आपण देऊ शकतात का. त्यावेळेला हा जो काय समाधी नावाचा वैश्य हा त्याचा स्वतःचा परिचय करून देतोय की मी अतिशय धनिक कुलामध्ये जन्माला आलेला असा एक वैश्य असून माझ्या घरामध्ये धनसंपत्ती या सगळ्या गोष्टींची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु माझी पत्नी, माझी मुलं या सगळ्यांनी माझं जे काय धन जे काय होतं ते सगळं धन घेतलेलं आहे आणि त्यांनी माझा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे, मला घरामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. माझे जे काय बंधू बांधव सगळे जे आहेत या सगळ्या बांधवांचा मला देखील या ठिकाणी त्यांनी देखील माझा त्याग केलेला आहे आणि त्या त्यागामुळे माझ्यावरती ही वेळ आलेली आहे आणि म्हणून मी देखील त्या ठिकाणून घरामधून बाहेर पडल्यानंतर भ्रमण करीत या आश्रमाजवळ पोहोचलेलो आहे. ऋषींनी मला देखील या ठिकाणी आश्रय दिलेला आहे आणि या आश्रयामध्ये या ठिकाणी मी विहार करत आहे, या ठिकाणी मी राहत आहे. त्याने राजाला प्रश्न केलेला आहे की आपण कोण आहात. त्यावेळेला राजा सांगतोय की मी सुरथ नावाचा राजा की त्याचा संपूर्ण ब्रह्मांडावरती ज्याची सत्ता होती, जो संपूर्ण प्रजेचं पालन करीत होता,
त्याच्यावरती आज ही वेळ आलेली आहे की आज माझ्याकडे ना कुठली शक्ती आहे, ना कुठलं सामर्थ्य आहे, ना माझ्याकडे प्रजाजन आहे, ना माझ्याकडे परिवार आहे. परंतु आज देखील माझ्या मनामध्ये हीच चिंता चाललेली आहे की माझ्या प्रजेचं काय त्या ठिकाणी सुरू असेल, की ज्या ज्या ठिकाणी माझं कर्तव्य होतं ते कर्तव्य संपलेलं आहे. आज माझा काही कुठल्याही प्रकारचा अधिकार त्या प्रजेवरती नाही, अथवा त्या धनावरती त्या ठिकाणी नाही, अथवा त्या राज्यावरती नाही. तरी देखील माझं मन जे आहे हे चिंताक्रांत आहे. त्यांच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये चिंता आहे. त्यावेळेला हा वैश्य सांगतोय की राजा, ज्याप्रमाणे तुझं मन या चिंतांनी ग्रासलेलं आहे, त्याचप्रमाणे माझं मन देखील चिंतांनी ग्रासलेलं आहे. जरी माझ्या पत्नीने मला या ठिकाणून माझा त्याग केलेला आहे, माझ्या पुत्रांनी माझा त्याग केलेला आहे, माझ्या बंधुजनांनी माझा त्याग केलेला आहे, तरी देखील माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी आजही तितकीच आत्मीयता आहे. आज देखील मी त्यांच्याविषयीच चिंतन करतो आहे की ते व्यवस्थित तर असतील ना, त्यांचं सगळं कुशल तर असेल ना, अशा प्रकारचे आहे. आणि मला देखील यातून बाहेर कसं पडावं हे मला देखील समजत नाही. त्यावेळेला दोघ जण संभाषण झाल्यानंतर दोघे जण एकत्रितपणे विचार करतायत की आपण प्रत्यक्ष मेधा ऋषींकडे जावं आणि त्यांच्या पुढे आपला हा जो काय प्रश्न येतो तो प्रश्न मांडावा. आणि म्हणून तो प्रश्न मांडण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष हा सुरत नावाचा राजा, समाधी नावाचा वैश्य जो आहे, हे दोघ जण त्या ठिकाणी त्या ऋषींपर्यंत जाऊन पोहोचलेले. मेधा ऋषींना वंदन केलेलं आहे, साष्टांग दंडवत घातलेलं आहे, बसलेले. थोडीशी बाकी हितगुज झाल्यानंतर प्रश्न केलेला आहे ऋषींनी की अरे राजा, या ठिकाणी येण्याचं कारण काय? काही विशेष काही विचारण्याकरता, काही चर्चेकरता म्हणून आपण आला आहात का? त्यावेळेला राजा जो आहे त्याच्या मनातलं दुःख जे आहे तो सांगतोय. त्या ठिकाणी राजा सांगतोय की माझं मन जे आहे माझ्या अधीनच राहिलेलं नाही, याच मला जास्त दुःख आहे. मला हे कळतंय की हे माझं नाहीये, हे राज्य आता माझं नाहीये, हे पुत्र परिवार माझा नाहीये, धनसंपत्ती माझी नाहीये, तरी देखील माझं मन जे आहे तर ते अधीन माझ्यामध्ये असावं आणि मी त्याच्यावरती माझा कंट्रोल असावा. तो कंट्रोल त्या ठिकाणी नाही. आणि त्यामुळे अजूनही मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. आणि ज्याप्रमाणे माझ्या मनामध्ये चिंता निग्रस्त असलेलं असं माझं मन आहे, त्याचप्रमाणे हा जो काय समाधी नावाचा वैश्य आहे, याच्या मनात देखील अशाच प्रकारच्या चिंतांनी हा देखील ग्रस्त आहे. तर यातून काय करावं? त्यावेळेला ऋषींकडे हा प्रश्न ज्या वेळेला गेला किंवा ते ज्या वेळेला त्यांची परिस्थिती जी आहे ती ऋषींना सांगतायत, कथन करतायत, त्याच वेळेला हे मेधा नावाचे जे काय ब्रह्मवर ऋषी जे आहेत, हे ऋषी त्या ठिकाणी सांगतायत की विषय मार्गांचं ज्ञान जे आहे ना, हे विषय मार्गांचं ज्ञान सगळ्यांना आहे. सगळ्यांना समजतंय की या ठिकाणी माझा वेळ चाललेला आहे, माझ्या वेळेचा अपव्यय होतोय, मी काय करायला पाहिजे हे सगळं माहिती असताना देखील आपण त्या गोष्टींचं अनुकरण करत नाही. या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. आपल्या मनावरती आपला ताबा नाही. आणि जे काय आपण विषय सुख म्हणतो की ज्याच्यामध्ये आपले पुत्र असतील, पौत्र असतील, पत्नी असेल, परिवार असेल, धनसंपत्ती असेल, या सगळ्यांमध्ये आपण गुरफटून गेलेलो आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पूर्णपणे स्वतःला अडकवून घेतलेलं आहे. आणि हे जे काय तुमच्या दोघांच्या मनामध्ये चाललेला हा जो काही विचार आहे, हा फक्त तुमच्या दोघांच्या नाहीये. ते समोर बघा, त्या ठिकाणी काही पक्षी दिसत आहेत आपल्याला. हे जे सगळे समोर असलेले पक्षी आहेत, तो बघा, तो पक्षी त्या ठिकाणी त्याचे जे काही छोटंसं पिल्लू आहे, त्याच्या पिल्लाच्या त्याच्या चोचीमध्ये तो दाणा भरवतोय. त्याला माहिती आहे की हा पुढे पक्षी ज्या वेळेला मोठा होईल त्यावेळेला तो उडून जाणार आहे, परंतु तो तरी देखील त्याला दाणा भरवतोय आणि त्याचं कर्तव्य त्या ठिकाणी करतोय. ज्याप्रमाणे आपण आपले कर्तव्य करतो, ते कर्तव्य केल्यानंतर आपण ते गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, परंतु ते आपल्याकडून सुटत नाहीये. हीच तर सगळी मोहमाया जी आहे, ही सगळी या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण समजूतदार आहोत, त्याप्रमाणे प्राणी देखील नक्कीच समजूतदार आहेत. काही प्राणी जे आहेत त्यांना दिवसा दिसतंय, काही प्राणी जे आहेत ते रात्री बघतायत, काही प्राण्यांना दिवस रात्रीचा कुठल्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणी नाही. आणि असं असताना देखील मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये देखील याच काही गोष्टी ज्या आहेत, या काही गोष्टींचं साम्य जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग या साम्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या पक्ष्यांकडे बघितल्यानंतर राजा देखील विस्मयचकित होतोय आणि तो म्हणतोय की ह्या गोष्टी मला माहिती असताना देखील मी या गोष्टींचा कधी विचारच केला नाही. आणि मग त्यानंतर ऋषी जे आहेत ते ऋषी पुढे म्हणतायत की ही जी सगळी मोहमाया आपल्याला या ठिकाणी दिसते, ह्या सगळ्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा, हे सगळं काय घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असणारी किंवा ज्यांचा त्याच्यावरती कंट्रोल आहे, अशी कोण आहे? तर ही भगवती महामाया आहे. या भगवती महामायेच्या मोहामुळे किंवा त्याच्या प्रभावामुळे आपल्याला या संपूर्ण संसार स्थिती ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये जन्म असेल, मरण असेल, या गोष्टी जिने कंट्रोल केलेल्या आहेत, जिच्या कंट्रोलमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत,
अशी ही जी काय महामाया भगवती जी आहे, तर तिच्या प्रभावामुळे मनुष्य जो आहे हा या सगळ्या संपूर्ण ममतामय अशा भोवऱ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहे. आणि त्या भोवऱ्याच्या असलेल्या गर्तेमध्ये पूर्णपणे खोलवरपणे तो त्याच्यामध्ये अडकून गेलेला आहे. आणि त्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर त्याला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्या देवीची उपासना करणं, तिला आपण अनन्य भावाने शरण जाणं, तिच्यावरती तिच्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकाराने स्वतःला समर्पित करणं. आणि अशा प्रकाराने जो समर्पित भावाने करतो त्याला त्या गर्तेमधून बाहेर काढण्याचं कार्य जे आहे तर ही महामाया नक्कीच करते. मग आता ही महामाया कोण आहे? ही मोहमाया जी आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ती कोण आहे? तर आता आजचं हे चरित्र जे आहे, प्रथम चरित्र हे संपूर्ण या महामायेसाठीच आहे, समर्पित आहे. ही जी महामाया, या महामायेबद्दल ऋषी पुढे सांगतायत की या महामायेबद्दल जी काय तुम्हाला मी तुला राजा, तुला आणि तो जो समाधी नावाचा वैश्य आहे त्यांना ते ऋषी पुढे सांगू लागलेले की हीच जी काय महामाया आहे ही कुठे आहे? तर ही भगवान महाविष्णूंची निद्रा रूपी असलेली भगवती आहे. ज्या वेळेला या संपूर्ण जग जे आहे, या संपूर्ण जगामध्ये या जगावरती कंट्रोल करणारी, वश करणारी अशा प्रकारची ही महामाया भगवान महाविष्णूंची निद्रारूपी भगवती महामाया, की ज्यामुळे संपूर्ण जग जे आहे ते संपूर्ण जग या ठिकाणी मोहित झालेले आहे. हीच ती भगवती की जी विद्या, संसार, बंधन, मोक्ष या सगळ्यांच्या हेतुभूत असलेली सनातनी देवी आणि संपूर्ण देवतांची आधीश्वरी आहे. सगळा राजा विचारतोय, परंतु ज्यांना आपण महामाया म्हणत आहात ही देवी कोण आहे? हिचं काही आपण मला चरित्र ऐकवाल का? त्यावेळेला राजाचा प्रश्न ऐकून ऋषी अतिशय आनंदित झालेले आहेत, प्रफुल्लित झालेले आहेत. आणि ऋषी म्हणतायत की हे राजा ऐक तर मग पुढे. वास्तविकता हीच नित्य स्वरूप अशा प्रकारची आहे आणि या संपूर्ण जगाचं रूप जे आहे तर हीच महामाया आहे, हीच ती देवी आहे की जिने संपूर्ण विश्वाला व्यापक केलेलं आहे, व्यापन तिने केलेलं आहे. आणि हीच महामाया ज्या ज्या वेळेला आवश्यकता पडते त्यावेळेला तिचं त्या ठिकाणी प्रागट्य होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांच्या कार्यासाठी म्हणून ही देवी जी आहे ही प्रगट होते. ज्या वेळेला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे कल्प जे आहेत, या प्रथम कल्पाच्या शेवटाच्या वेळेला ज्यावेळेला संपूर्ण जग जे आहे एकार्णवामध्ये निमग्न झालेलं होतं, संपूर्ण जलमय संपूर्ण वैश्व होतं, ब्रह्मांडामध्ये फक्त जलमयता होती. आणि त्या जलाशयावरती त्या शेषशय्येवरती भगवान महाविष्णू जे त्या ठिकाणी निद्राधीन झालेले होते. आणि ते निद्रिस्त ज्या वेळेला झाले होते की ज्या महामायेच्या महामायेमुळे ज्या वेळेला ते निद्रिस्त झाले होते आणि त्याच वेळेला त्यांच्या नाभिकमलामधून निर्माण झालेले जे काय ब्रह्मदेव जे आहेत ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी ते स्थानापन्न झालेले असताना, त्याच वेळेला महाविष्णू तर महामायेने मोहित झालेले असताना त्या ठिकाणी त्यांनी ते निद्रिस्त झालेले. आणि त्याच वेळेला त्यांच्या कर्णामधून जे आहे त्या कर्णामधून जो काय मळ निघाला त्या मळापासून 2 राक्षसांची निर्मिती झाली. आणि हेच ते महाभयंकर राक्षस म्हणजे मधु आणि कैटभ. विष्णू कर्ण मूलोद्भूतम असं म्हटलेलं आहे. विष्णू कर्ण आणि विष्णूच्या कर्णाच्या मल म्हणजे त्याच्यातला मळ जो आहे त्या मळापासून उत्पन्न झालेले 2 राक्षस मधु आणि कैटभ. आणि हे जे काय 2 राक्षस ज्या वेळेला उत्पन्न झाले, आता महाविष्णूंचं सामर्थ्य त्यांच्यापासून निर्माण झालेले राक्षस अकाय महाकाय अशा प्रकारचे 2 राक्षस, प्रचंड सामर्थ्यता त्यांच्यामध्ये होती, प्रचंड शक्ती त्यांच्यामध्ये होती. आणि त्यांनी ज्यावेळेला त्या ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी बसलेलं बघितलं त्यावेळेला त्यांना खाण्यासाठी, त्यांना भक्षण करण्याकरता म्हणून त्यांच्याकडे ते धावू लागले. आणि त्याच वेळेला ब्रह्मदेव बघतायत की संपूर्ण जलाशय या ठिकाणी मला संरक्षणासाठी मला कोणीही नाही, जो माझा कोणी संरक्षण करता जो आहे महाविष्णू तो देखील निद्रिस्त झालेला आहे. आणि मग यातून मला बाहेर कोण काढेल? तर त्या महाविष्णूंच्या दोन्ही डोळ्यांमध्ये असलेली जी काय निद्रा देवी जी होती की जिला आपण महामाया म्हणतो, की त्या महामायेचं त्यांनी स्वरूप जे आहे किंवा ती जे आहे तर तिचं स्मरण जे आहे त्याची त्या ठिकाणी सुरुवात केली, तिचा स्तुतिपाठ त्या ठिकाणी त्यांनी सुरू केला. आणि सप्तशतीमध्ये साधारणपणे 70व्या-71व्या श्लोकापासून हा संपूर्ण स्तुतिपाठ संस्कृतमध्ये आपल्याला येतो. ब्रह्मवाच विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णु ऋतुलां तेजस प्रभू. ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं सुधा त्वं हिव षट्कार सुरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. अशा प्रकाराने त्या देवीची स्तुती जी आहे ते स्तुती सुमन त्या ठिकाणी ब्रह्मदेव जे ते त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या स्तुती पाठाने प्रसन्न झालेली अशा प्रकारची ती निद्रा देवता, महामाया देवता
ती त्या ठिकाणी त्या महाविष्णूंच्या मध्ये जी अंतर्धान होती, त्यांच्या निद्रेमध्ये त्या ठिकाणी जी होती ती ती देवी त्या ठिकाणी बाहेर आलेली आहे. प्रागट्य त्या देवीचं झालेलं आहे. आणि त्या देवीचं ज्या वेळेला प्रागट्य झालेलं आहे तर ती कशा प्रकाराने आलेली आहे, तर ती त्या विष्णूंच्या नेत्रामधून ती आलेली आहे, विष्णूंच्या मुखामधून ती आलेली आहे, विष्णूंच्या नाकामधून ती आलेली आहे, विष्णूंच्या दोन्ही बाहूंमधून ती बाहेर आलेली आहे, हृदयातून आलेली आहे आणि त्यांच्या स्तनांमधून आलेली आहे. अशा प्रकारे त्या देवीचं त्या ठिकाणी प्रागट्य झालेलं आहे. आणि ती महाकाय अशा प्रकारची वैश्विक जी देवता आहे महामाया, त्या ठिकाणी तिचं प्रागट्य झालेलं आहे. ज्या क्षणी ती देवता त्या विष्णूंच्या डोळ्यातून बाहेर पडलेली आहे आणि समोर येऊन तिचं प्रागट्य झालेलं आहे, त्यावेळेला विष्णू देखील जागृत झालेले आहेत आणि उठून बसलेले आहेत आणि समोर बघतायत ते की त्या ठिकाणी ब्रह्मदेव जे आहेत की ते संपूर्ण धावा करतायत परमेश्वरीचा, विष्णूंचा धावा करतायत. समोर त्या ठिकाणी भगवती त्या ठिकाणी प्रागट्य तिचं झालेलं आहे आणि दोन्ही त्या ठिकाणी असलेले शुंभ आणि मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस त्या ब्रह्मदेवांवरती धावून जात आहेत. त्या क्षणी प्रत्यक्ष महाविष्णू उभे राहिलेले आहेत आणि युद्धासाठी म्हणून ते उभे राहिलेले आहेत आणि त्या मधु आणि कैटभ यांच्याबरोबर त्यांचं युद्ध सुरू झालेलं आहे. युद्ध सुद्धा इतकं प्रचंड स्वरूपामध्ये आहे की 5000 वर्ष त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये युद्ध जे आहे ते युद्ध सुरू आहे. तरी देखील युद्ध समाप्तीकडे पुढे जायला तयार नाही. आणि त्याच वेळेला महामाया जी आहे की जी सर्वांना मोहित करणारी अशी आहे, तर या महामायेने मधु आणि कैटभ या दोघांना देखील त्या ठिकाणी त्यांना मोहित केलं गेलेलं आहे. आणि ज्यावेळेला ते दोघही जण मोहित झाले त्यावेळेला महाविष्णू जे आहेत त्या महाविष्णूंवरती ते दोन्ही राक्षस आता म्हणतायत की हे महाविष्णू, आम्ही तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे, तुझ्या युद्धकला ज्या सगळ्या आहेत त्यांनी आम्ही खुश झालेलो आहोत. त्यावेळेला तुला जर काही आमच्याकडून वर मागायचा असेल तर तो वर तू आम्हाला माग. त्यावेळेला महाविष्णू म्हणतायत, हे मधुकैटभा, मला एकच वर फक्त तुमच्याकडून हवा आहे, मला त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही. आपल्या दोघांचा वध जो आहे तो फक्त माझ्या हाताने व्हावा, एवढी माझी एकच अपेक्षा आपल्या दोघांकडून आहे. आणि ज्यावेळेला अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी त्या महाविष्णूंनी व्यक्त केली, त्यावेळेला हे आधीच मायेने मोहित झालेले दोघ जण आहेत, त्यांनी संपूर्ण आजूबाजूला बघतायत ते आणि सगळ्या ठिकाणी बघतायत की संपूर्ण जग जे आहे, संपूर्ण ब्रह्मांड जे आहे संपूर्ण जलाशयाने युक्त आहे. कुठल्याही प्रकारे कण देखील पृथ्वीचा नाही की ज्या ठिकाणी कोरडा अशा प्रकारचा भूभाग असेल. आणि म्हणून ते दोघं म्हणतायत की ज्या ठिकाणी जल नाही, जलाचा अभाव आहे, पाण्याचा अभाव आहे, अशा ठिकाणी आपण यावं आणि अशा ठिकाणी आम्हाला आपण आमचा जो वध आपण करावा. हे सगळं ऐकल्याबरोबर त्यांच्या मायेमध्ये मोहित आहेत ते दोघ जण आणि महाविष्णूंनी ताबडतोब त्या दोघांना घेतलेले, त्या दोघांची मस्तक जे आहेत ते आपल्या मांडीवरती ठेवलेले आहेत आणि त्या चक्राच्या साह्याने त्या दोघांचे जे मस्तक जे आहेत ते मस्तक त्या ठिकाणी कापलेले. ते मस्तक कापल्यानंतर त्या ठिकाणी त्या विष्णूंचा जय जयकार झालेला आहे. ब्रह्मदेवांनी त्या विष्णूंचं देखील स्मरण केलेलं आहे, त्यांना देखील त्या ठिकाणी नतमस्तक झालेले आणि त्यांना ज्याप्रमाणे नतमस्तक झाले त्याचप्रमाणे या महामायेला, या देवीला देखील त्या देवीच्या ठिकाणी देखील ते नतमस्तक झालेले आहेत. आणि म्हणून ही जी काय महामाया जी आहे, ही जी देवता आहे, या महामायेचं प्रथम चरित्रामध्ये हा विशेष उल्लेख आलेला आहे. आणि अशा प्रकाराने ब्रह्मदेवांच्या स्तुतीपर भाषणाने, त्यांनी केलेल्या स्तुतीप्रमाणे ही जी काय प्रसन्न झालेली आणि प्रागट्य झालेली अशा प्रकारची ही जी काय ही जी काय महामाया आहे, या ठिकाणी आपण तिला वंदन करूया, त्या ठिकाणी नतमस्तक आपण होऊया. आणि हे जे काय पहिल्या सत्रामधला हे जे काय पहिलं चरित्र होतं ते या ठिकाणी आज आपण समाप्त करतोय. उद्याच्या भागामध्ये आपण द्वितीय चरित्र जे आहे, मध्यम चरित्र जे, या मध्यम चरित्राकडे आपण उद्याच्या भागामध्ये जाणार आहोत. आणि विशेषत्व करून मध्यम चरित्रामध्ये ज्या ज्या काय गोष्टी आहेत, देवीचे जे काय वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध त्या राक्षसांबरोबर झाले, या सगळ्या गोष्टींवरती आपण प्रकाश जो आहे तो टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत. आजचं हे जे काय सत्र आहे ते संपवण्यापूर्वी ज्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती केली, त्याच संपूर्ण स्तुती ज्या फक्त संस्कृतमध्ये होत्या त्याच फक्त मराठीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारांनी जे काय गुंतलेले असे जे काय पुष्प आहेत, या सगळ्या पुष्पांजली आपण देखील त्या देवीला आपलं हे सत्र समाप्तीच्या आधी अर्पण करूयात. आणि त्यानंतर हे संपूर्ण सत्र आपण या ठिकाणी थांबवूयात. या देवीची स्तुती करतोय आता. ब्रह्मी स्फूर्तीचं मूळ जी सुविमला, माया महाशक्ती ती, होई विष्णू शिवादी रूप त्रिगुणे, नानाधरी आकृती.
लक्ष्मी तीच सरस्वती हिमसुता, काली महाअंबिका, चामुंडा चतुरा विचित्र चरिता, चिंता हरी चंडिका. तू आधार मुळी खरोखर जगा, भूवायु तू जीवन, आज्ञाकाश ही तूच विश्व सकले, तू निर्गुणी तू गुण, तू राकारमणी महारथी महो, मोदा महेश प्रिया. सर्वज्ञा सुभगा समा सुखमया, सारा परा अद्वया, तू भूतातील चेतना स्मृतिदया, शक्ती क्षुधा बुद्धी तू, छाया क्षांती ही जाती कांती ही तृषा, श्रद्धा निलज्जा ही तू, मेधा भ्रांती नितुष्टी भूती चिती सत, तू वृत्ती माताच तू, माया वैष्णवी तू तुलाच नमितो, सोडोन मी आणि तू. देवी आरती हरे महाभगवती, सौभाग्यदा तू सदा, तू ज्ञानार्णव सुंदरा शिवकरा, ज्योतिसुधा कामदा. विश्वा आश्रय आद्य तू प्रकृती तू, काष्ठा परा ईश्वरी, साध्वी सद्गतिदायिनी सुरनुता, स्वाहा स्वधा तू खरी. स्त्री रूपे जगी तूच देवी अससी, तू यामिनी मोहिनी, विद्या सर्व कला ही तूच करुणा, कैवल्य नारायणी, गोडी जीवनी तेज तू रविशशी, माझी स्वरी माधुरी, पुष्पी गंध फुली सुरंग रसही, तू सर्व सर्वेश्वरी. होई सत्वर सुप्रसन्न सदये, शांते शुभे शर्मदे, झालो मी तुझसी प्रपन्न मजसी, पायी तुझ्या ठावले. दासा संकटी रक्ष रक्ष ललिते, लीले कले शोभने, माते उद्धरी तू भवी मजसिये, शुद्धे महाकारणे. दुर्गे तू हर भीती सर्व अमुची, दारिद्र्य दुःखादिका, राहो त्वत्स्मृती चित्ती दे शुभमती, नाशी अविद्यादिका. नाही कोणी तुझ्या समान सदया, शांतिप्रदा सौख्यदा, भावे दासन मी त्वदीय चरणा, वारी मदा आपदा. शब्दातीत अपूप नाम अससी, तू बुद्धिहुनी पर, सद्भक्तास्तव घेसी रूप परितू, त्या तारिसी सत्वर. अंबे सुंदर सत्य दिव्य तव ते, देई मला दर्शन. आता लावू नको विलंब करुणे, माते करी पावन. हे दुर्गाष्टक जनी जो विजनिवा, सप्रेम गाई स्मरे. देवी होईल सुप्रसन्न मगतो, संसारी साचातरे. देवी दीन दयाळु एक चिखरी,
दासा सुरक्षितसे. श्री योगेश्वर माऊली पदिशिदा शिरा, हा राम ठेवी तसे. तुला जगदंबा माता की जय.